आता लो बी पी हा एक प्रकार आहे की मी जसा हाय बी पी असतो तसा मला लो बी पी म्हणणारे असे बरेचसे पेशंट मी बघितलेले आहेत. पण लो बी पी अशी कुठली कन्सेप्ट ओ पी डी बेसिसवर तर नाही आहे. लो बी पी होण्याचे काही कारणं आहेत. म्हणजे आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळी 3 प्रकारच्या कारणामध्ये ब्लड प्रेशर होतो, ज्याला एकाला आम्ही कार्डिओजेनिक शॉक म्हणतो. म्हणजे जर हृदयविकार असेल, हृदय जर फेल झालं तर ब्लड प्रेशर कमी होतं. दुसऱ्या गोष्टीला आम्ही सेप्टिसेमिक शॉक म्हणतो. म्हणजे जर हृदयाला म्हणजे शरीरामध्ये कुठलं इन्फेक्शन पसरलं असेल आणि ते इन्फेक्शन पसरल्यामुळे शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या असतील तर मग आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. आणि तिसऱ्या गोष्टीला आपण हायपोव्हॉल्युमिक शॉक म्हणतो. म्हणजे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर ब्लड प्रेशर लो होतो. म्हणजे लो बी पी होणं हे कुठल्या तरी कारणामुळे झालेलं असतं. लो बी पी असा वेगळा आजार कुठला नसतो. माणसाच्या शरीरामध्ये ब्लड प्रेशरचं ॲटो रेग्युलेशन असतं. म्हणजे आपला मेंदू आपलं ब्लड प्रेशरचं रेग्युलेशन ॲटो रेग्युलेशन करत असतो. बी पी वाढणं हा आजार असू शकतो. लो बी पी होणं हे कुठल्या तरी आजारामुळे झालेलं एक लक्षण असू शकतं, पण तो एक वेगळा आजार असू शकत नाही.